पाटोदा गुणवंत विद्यार्थ्यांचा पत्रकार संघाकडून सत्कार. पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं नीट 2026 परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ उत्साहात आणि दिमाखात पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थी श्री वाडेकर, श्री बमदारे, श्रीमती भोसले, श्रीमती ढेरे, श्रीमती भाकरे असे 5 गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वांचे वतीनं सत्कार करण्यात आले. याच्यामध्ये श्रीमंत लोक इतके उतरले की आपला मुलगा एमबीबीएस झाला, पुन्हा एमबीबीएस होऊन चालणार नाही, पुन्हा पीजी करायचं, पीजी करून पुन्हा फेलोशिप करायची, 1 नाही 2 3 फेलोशिप करायच्या, तोपर्यंत वयाचे 32 वर्ष 33 वर्ष इतके वर्ष त्याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणं. त्यांना सण माहिती नसतो, नातेवाईकाचं लग्न माहिती नसतं, काहीच माहिती नसतं केलं. म्हणजे ह्यांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं आणि जेव्हा हे वैद्यकीय क्षेत्रात बाहेर पडतात तेव्हा आव्हानं भरपूर आहेत. आता मी जेव्हा पाहतो महाराष्ट्रामध्ये तेव्हा श्रीमंत लोक याच्यामध्ये उतरले, त्यांनी टोलेजंग इमारती बांधलेल्या आणि ते केलं असेल. त्यांना माहिती आहे आपल्या क्षेत्रात सुद्धा किती अवघड आहे, कोणाला पळवलं, आमदाराला पळवलं, खासदाराला पळवलं. तसं डॉक्टरचा व्यवसाय सुद्धा खूप आता सेन्सिटिव्ह झालेला आहे. पेशंट बरा झाला, माझ्या नशिबाने बरा झाला अभिषेक, पण पेशंट जगावला. पेशंटचं काय बरं वाईट, मृत्यू तर कुठे येणार आहे? माझ्या चुलत्याचा मृत्यू टेबलवर झाला, बच्चू बांधलेला टेबलवर. डॉक्टर काही करू शकत नाही, काही वाचू शकत नाही. जे मारणार आहे ते मारणारच आहे. म्हणून आपली सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बापू सोमाशेठ, सर्व पत्रकार बंधू, जलाल सर, आमचे सर्व सरकारी नगरसेवक, डॉक्टर साहेब, सर्व मंडळी, आपण आपल्या इथले मुलांचं हे यश संपादन केलं त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीने व नगरपंचायतच्या वतीने व आमदार सुरेश साहेब वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद.